नमस्कार मित्रांनो, मी उदय लांगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ला निनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 5000 पार। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता ला निनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 5000 पार। पण ला निनामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव का आणि कधी होणार 5000 पार, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ला निनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 5000 पार। पण ला निनामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव का आणि कधी होणार 5000 पार, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी ला निना म्हणजे काय आहे, याचा सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होतो आणि खरंच या वर्षी मग सोयाबीनचा भाव 5000 होणार का, या प्रश्नाचं आता सविस्तर घेऊयात या ठिकाणी उत्तर। तर बघा मित्रांनो, पहिले ला निना समजावून सांगतो। ला निना म्हणजे अशी परिस्थिती की ज्या परिस्थितीमध्ये जिथं ला निना असतो तिथं पाऊस काळ चांगला असतो। या वर्षी संपूर्ण भारत देशामध्ये ला निना आहे। याचा अर्थ जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये जोरदार पाऊस होणार आणि अशा परिस्थितीमध्ये पाऊस जोरदार पडणार, याचा अर्थ सोयाबीनची पेरणी वाढणार। सोयाबीनची पेरणी वाढणार याचा अर्थ सोयाबीनचं उत्पादन वाढणार। मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनात प्रश्न उद्भवत असेल की पाऊस चांगला पडणार, व्हेरी गुड, पाऊस चांगला पडल्यावर सोयाबीनचं उत्पादन वाढणार, व्हेरी गुड, पण घाबरा, हे समजून सांग की सोयाबीनचं उत्पादन वाढल्यानंतर भाव पडणार की मग वाढणार। होय मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की ला निनामुळे सोयाबीनचं उत्पादन वाढणार आणि सोयाबीनचं उत्पादन वाढलं तरी देखील भारत देशामध्ये भाव वाढणार, असं मी का म्हणत आहे आणि असं का होणार, यासाठी पुढचे 2 मिनिटं मी काय म्हणतो ते लक्ष देऊन या ठिकाणी ऐका। तर बघा मित्रांनो, आता आपल्याकडे ला निना आहे, बरोबर आहे, याचा अर्थ आपल्याकडे सोयाबीनचं उत्पादन वाढणार आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे बरं काय, सोयाबीनचं उत्पादन वाढल्यावर भाव तर त्या ठिकाणी पडायला पाहिजे। पण एक गोष्ट कधी लक्षात घेतली आहे का की सोयाबीनचा बाजार भाव हा आपल्या देशातील उत्पादनामुळे निश्चित होत नाही। सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय उत्पादनावरती अवलंबून असतो। अहो, भारतामध्ये उत्पादन होते किती, 100 ते 120 लाख टनांच्या आसपास। हे उत्पादन जगामध्ये कुठंच या ठिकाणी ठहरत नाही। याचा अर्थ जागतिक उत्पादनाच्या तुलनेत भारताचा असणारा वाटा अत्यंत कमी आहे। मग जगात सर्वात जास्त उत्पादन कुठं होते, तर जगामध्ये सर्वात जास्त उत्पादन ब्राझील, अर्जेंटिना आणि अमेरिका या 3 देशात होते।
आता आपल्याकडे लानिना जर असेल तर लक्षात घ्या, या 3 देशामध्ये अल निनो असतो. म्हणजे ब्राझील, अर्जेंटिना आणि अमेरिका या 3 देशामध्ये पाऊस कमी पडतो. मला सांगा, इथं पाऊस कमी पडल्यावर सोयाबीनची पेरणी कमी होणार. सोयाबीनची पेरणी कमी झाल्यावर सोयाबीनचं उत्पादन घटणार. यामुळे जागतिक सोयाबीन उत्पादन वाढणार आणि यामुळे जागतिक सोयाबीन बाजारभाव वाढणार. मग भलेही भारतामध्ये सोयाबीनचं उत्पादन कितीही वाढू द्या, काही फरक पडत नाही. हाच आहे मित्रांनो मतितार्थ, की लानिनामुळे देशात सोयाबीनचं उत्पादन वाढणार आणि जागतिक सोयाबीन उत्पादनातील घटीमुळे जागतिक सोयाबीनचा भाव वाढणार आणि यामुळे जागतिक बाजारातील असणाऱ्या या अनुकूल परिस्थितीचा फायदा देशांतर्गत बाजाराला होणार आणि यामुळे आपल्याला यंदा नवीन हंगामात सोयाबीनचा बाजारभाव 100% या ठिकाणी पार जाताना दिसणार आहे. आणि दुसरीकडे एक गोष्ट लक्षात घ्या, की जेव्हा जेव्हा लानिना येतो तेव्हा तेव्हा उत्पादन वाढते आणि जेव्हा जेव्हा उत्पादन वाढते तेव्हा तेव्हा बाजारभाव जबरदस्त मिळतो. हे गणित आहे मित्रांनो या ठिकाणी लानिना आणि अल निनोचं. आणि म्हणूनच सांगतोय मित्रांनो, आनंदाची वार्ता, की या वर्षी आपल्याला नवीन हंगामात सोयाबीनचा बाजारभाव 100% या ठिकाणी पाचार होताना दिसणार आहे. मग आता तुम्हाला काय वाटतं याबद्दल जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.